नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार. मी दीक्षा प्रकाश गजभारे. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. थायलंड मध्ये शांतता, करुणा आणि अहिंसेचा संदेश देत निघालेल्या भिक्खू संघाच्या शांतता रॅलीवर दुर्दैवी अपघात झाला. भरधाव वाहनाने रॅलीला धडक दिल्याने तब्बल 9 भिक्खूंचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेच्या निषेधार्थ आणि दिवंगत भिक्खूंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नांदेडमध्ये भिक्खू संघ आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. पाहूया हा विशेष रिपोर्ट. थायलंड मध्ये शांतता, मैत्री आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या भिक्खू संघाच्या शांतता रॅलीवर झालेल्या भीषण अपघातात 9 भिक्खूंचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे जगभरातील बौद्ध समाजात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात भिक्खू संघ, आंबेडकरी चळवळ तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी दिवंगत भिक्खूंना 2 मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली. तसेच अशा निष्काळजीपणामुळे झालेल्या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी करुणा, शांतता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या भिक्खूंचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या निधनामुळे बौद्ध समाजाचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. महात्मा फुले पुतळा परिसरातून आयोजित या श्रद्धांजली कार्यक्रमात मोठ्या संख्येने भिक्खू, आंबेडकरी अनुयायी आणि नागरिक सहभागी झाले होते. कॅमेरामॅन प्रकाश गजबारे सह दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल, नांदेड. केला जे 11 वर्षाच्या मुलाकडून कार ड्रायव्हिंग करत असताना जवळपास 33 ते 35 बनते जे आपले अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्या रोडच्या काठेने जात असताना 11 वर्षाच्या मुलाकडून त्यांचा अपघात करण्यात आला. म्हणजे जाणीवपूर्वक करण्यात आला की लहान वय असल्यामुळं त्याचं संतुलन बिघडलं. खरं तर अल्पवयीन मुलाने गाडी चालवू नये असा जगभरामध्येच नियम आहे आणि थायलंड तर अतिशय स्ट्रिक्ट असलेलं राष्ट्र आहे कायद्याच्या बाबतीमध्ये. पण जी घटना घडलेली, कारण त्यागी 9 भिक्षूंचा मृत्यू त्या अपघातामध्ये झाल्यामुळे जगामध्ये म्हणजे हळहळ व्यक्त केल्या जात आहे. थायलंड मधील अतिशय विनयशील आणि त्यागी भिक्षू संघ त्या ठिकाणावर वास्तव्यास आहे. 10 लाखापेक्षा अधिक भिक्षू त्या ठिकाणावर राहतात आणि धम्माच्या बाबतीमध्ये थायलंड राष्ट्र हे अतिशय अग्रेसर आहे. थायलंड राष्ट्र दानी आहे. भारतामध्येच काय जगामध्ये लाखो मूर्त्या ते दान स्वरूपामध्ये देत असतात, चिवर दान करत असतात आणि त्या ठिकाणावर सर्व श्रद्धावान उपासक उपासिका अष्टशील उपोषक सुद्धा धारण करत असतात. त्यागी भिक्षूंच्या सहवासामध्ये त्या ठिकाणावर राहून धम्म जोपासण्याचं काम तिथले उपासक उपासिका करत असतात आणि धम्माचा सारथी म्हणून भिक्षू संघ काम करत असतो. तर पवित्र भिक्षूंना 9 भिक्षूंना ते दुतांगधारी यांना म्हणजे त्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यामुळं या ठिकाणावर भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम सर्व भिक्षू संघाच्या वतीनं, आंबेडकरी चळवळीचे सर्व नेते बांधवांच्या वतीनं घेण्यात आला. या ठिकाणावर आम्ही सर्व भिक्षू सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. साधू साधू. कारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित भिक्खू संघ, आजच्या प्रसंगी नांदेड या ठिकाणी अतिशय म्हणजे जी काही 2 तारखेला घडलेली घटना आहे ते सर्वांच्या नांदेडकरांच्या भिक्खू संघाच्या उपासक उपासिकांच्या कडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीची आज ही अशा प्रकारचा जमाव या ठिकाणी जमलेला आहे. तेव्हा जी घटना घडलेली आहे बौद्ध जगतामध्ये अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना घडलेली आहे आणि 9 धम्म प्रचारक भिक्खू या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि खऱ्या अर्थाने मोठी दुःखद घटना आहे. आपण एवढंच या ठिकाणी करू शकतो की त्यांच्या सुगतीची मंगलकामना करून आपण सर्वांनीच आपापल्या चित्तामध्ये त्यांच्या विषयी पुण्य अर्जित करून त्यांच्या सुगतीसाठी आपण
मैत्री करावी, कामना करावी. सर्वांचं मंगल सर्वांचं. थायलंड येथील जे अपघातामध्ये 9 भिक्षू त्यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे. सुरुवातीला त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अत्यंत दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. तसं थायलंड हे बौद्ध राष्ट्र आहे. थायलंड मध्ये अनेक बौद्ध भिक्षू निर्माण होतात आणि संपूर्ण जीवन बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ते वाहून घेतात. आणि म्हणून या थायलंड देशामध्ये अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडणं हे अत्यंत क्लेशदायकही आहे. आणि म्हणून भारतातून हा जो श्रद्धांजलीचा आपण या ठिकाणी श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो भारतीयांच्या वतीनं आणि अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीनं, नांदेड शहरातील भिक्खू संघाच्या वतीनं या थायलंड या देशाला आपल्या भावना कळाव्यात. आम्ही सुद्धा आपल्या दुःखामध्ये सहभागी आहोत हा मेसेज जरी थायलंडला गेला तरी ते या दुःखातून सावरतील आणि बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ते सदैव भारताशी मैत्रीचं नातं ठेवून या भारत देशाशी चांगल्या प्रकारचं नातं निर्माण करतील हा आशावा सुद्धा आपण या ठिकाणी मला वाटतं व्यक्त केला पाहिजे. जे 9 बौद्ध भिक्षू या घटनेमध्ये दुर्घटनेमध्ये कालकत्तंग झालेले आहेत त्यांना सुगतीचा लाभ हो. त्यांचे जे काही 4 महाभूत आणि 5 बदास्कंद जे निसर्गामध्ये विलीन झालेले आहेत त्यांनी केलेल्या कुशल कर्माच्या प्रतापाने, त्यांनी केलेल्या धम्माच्या त्यागासाठी आणि आज आपण या ठिकाणी जी श्रद्धांजली अर्पण करत आहोत आपल्या भावनेच्या प्रतापाने त्यांना सुगतीचा लाभ हो अशी एक मंगल कामना, सद्भावना आपल्या सर्वांच्या नांदेडवासियांच्या वतीनं आणि अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीनं मी या ठिकाणी व्यक्त करतो. थायलंड या ठिकाणी 9 धम्मगुरूंची जी दुःखद घटना घडलेली आहे. नांदेड जिल्ह्याच्या वतीनं, नांदेड जिल्हा भिक्खू संघाच्या वतीनं, नांदेड उपासक उपासिकाच्या वतीनं मोठ्या संख्येने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम जो केला तो त्यांना सद्गती प्राप्त हो या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना नांदेड जिल्ह्याच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण केली. या ठिकाणी एवढं बोलून मी थांबतोय.